गडबडीच्या वेळेस किंवा खास करून जेव्हा स्वयंपाक करायचा कंटाळा येतो, तेव्हा अशी दाल फ्राय मी कुकरमध्ये बनवत असते. करायला खूप साधी, सोपी आहे आणि चवीला अप्रतिम लागते. तर 1 वाटी तुरीची डाळ आणि 1 टेबलस्पून मुगाची डाळ धुवून घ्यायची. नंतर कुकरमध्ये तेल, लवंगा, तमालपत्र, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची घालून थोडंसं परतून घ्यायचं. नंतर धुवून घेतलेली डाळ घालायची. 1 वाटी तुरीच्या डाळीसाठी 3 वाटी मी पाणी घातलंय. नंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं. पाव चमचा हळद, 1 चमचा धणे जिरे पूड, अर्धा चमचा गरम मसाला घालून चमच्याने परत सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आता कुकरचं झाकण लावून मीडियम फ्लेमवर 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. तर मस्त अशी आपली डाळ इथे शिजलेली आहे. चमच्याने थोडंसं घोटून घ्यायचं. गरजेप्रमाणे पाणी घालायचं. तर शक्यतो गरम पाण्याचा वापर करायचा. यातलं तमालपत्र मी काढून टाकलंय. आता छोट्या कढईत तूप घातलंय. मोहरी, जिरे आणि लसूण मी अगदी बारीक कट करून घेतला होता. कढीपत्त्याची पानं, थोडासा हिंग, 2 लाल मिरच्या घातल्या. आता यामध्येच लाल तिखट घालायचं आणि ही तयार फोडणी आता या डाळीवर घालूया. तर झटपट आपली कुकरमधली दाल फ्राय तयार आहे.